Yes, good morning to all. येतो ना आवाज वगैरे clear? Okay. So today we will see the chapter from the M1 as a matrices. Okay. जे काही सर घेत आहेत डिफरन्सिएशन परत रिक्वेस्ट आहे टाइम बिंग तुम्ही तुमचा टाइमचा युटिलायझेशन खरं केलं पाहिजे. टाइमचं युटिलायझेशन खरं केलं पाहिजे. त्यामुळे तुम्ही लेक्चर अटेंड करा त्यांचे व्यवस्थित. खूप काही टफ आहे असं नाहीये. प्रॅक्टिस मात्र लागते त्याला. प्रॅक्टिस शिवाय M2 शक्य नाहीये. अँड डेफिनेटली आय विल रिवाइज दॅट पोर्शन. तो पोर्शन मी स्वतः रिवाइज करून देईल तुम्हाला. ओके. ज्या ज्या वेळेस पॉसिबल असेल त्यावेळेस लॉंग लेक्चर्स घेण्यात येतील आणि तुम्हाला तो पोर्शन कव्हर करून दिला जाईल. जर तुम्ही आता तो पोर्शन कव्हर केला नाही तर ट्रबल मध्ये याल. ऍटलिस्ट ज्यांना सीईटी आणि जेई करायचंय त्यांनी तर प्रायोरिटी बेसिसवर घ्यायचा हा सेक्शन. प्रायोरिटी बेसिस वरती घ्यायचा आहे त्यांना. कारण शक्यतोवर मॅथमॅटिक्स 2 ला कोणी हात टाकत नाही जसं कोणी फिजिक्सला हात टाकत नाही तसा प्रकार येतो. तिकडे न्यूटन इकडे डबल न्यूटन आहे. फिजिक्स मध्ये जेवढा न्यूटन आहे त्याच्यापेक्षा डबल न्यूटन या साईडला आहे. त्यामुळे काय होतं की जनरली मुलं कंटाळतात. काय आहे त्याच्यामध्ये प्रॅक्टिस आहे. कंटाळा करण्यासारखं काही नाहीये. प्रॅक्टिस आहे. नंबर ऑफ क्वेश्चन्स कंटिन्युअली खूप सॉल्व्ह करावे लागतात. नंबर ऑफ क्वेश्चन्स भरपूर सॉल्व्ह करावे लागतात तुम्हाला. त्यावेळेस कमांड येते त्याच्यामध्ये. त्याच्याशिवाय कमांड येत नाही. येणार सुद्धा नाही त्याच्याशिवाय कमांड. काही गोष्टी आहेत फ्यू थिंग्स माइंड मध्ये ठेवा. फर्स्ट थिंग जे काही टाइम आहे आताचा युटिलाइज खूप झाला पाहिजे. खूप झाला पाहिजे. टाइमचं युटिलायझेशन एकदम प्रॉपर पाहिजे आत्ताच्या. जर ते नाही झालं तर तुम्ही स्वतः अडचणीत याल. अडचणीत येणार तुम्ही. तुम्ही म्हणाल दिवसभर लेक्चर तसं नाहीये. व्यवस्थित करा फक्त. व्यवस्थित मन लावून केल्यानंतर डबल ट्रिपल करायची गरज पडणार नाही. येस मॅथमॅटिक्स 2 सगळा कॅल्क्युलस आहे आणि ही इज द मास्टर माइंड इन द कॅल्क्युलस. कॅल्क्युलस सेक्शन मध्ये एकदम मास्टर आहे तो त्या बाबतीत. मी पण आहे नाही असं नाहीये पण त्या बाबतीत तुम्हाला रिव्हिजन मिळेल. नंतर काय होतं एका वेळेस शिकवताना पूर्ण एनर्जी लावून पर्सन शिकवतो. पूर्ण एनर्जी लावून शिकवतो पर्सन. त्यामुळं त्याचा बेनिफिट घ्या. खूप पेशन्सली शिकवलं जातं ती गोष्ट. नाही वेट करावं लागेल तुम्हाला. आणि तसंही पुणेकर काय करतात आफ्टर दिवाळी स्टार्ट करतात. त्यांचा मुहूर्त असतोय. त्यांचा एक मुहूर्त असतो. धनत्रयोदशी झालं की मग त्यांचे डोळे खाडकन उघडतात. त्याच्यानंतर अरे एवढे दिवस राहिले आणि एवढ्या दिवसात एवढा पोर्शन करायचा. येस ते सवयच आहे तशी ती कायमच तसं आहे. पण पेपर चेकला घेतलेत मी. सो फर्स्ट 5 पेपर्स मी चेक केलेत. येस आर्या पडवळ त्याच्यानंतर अमय राजऋषी. येस तुम्ही पेपर चेक करा. तुम्हाला पेपर चेक करून सेंड केलेत. प्रत्येकाला तसंच करेल. ऍप मध्येच आहेत ते. ऍप मध्येच आहेत. तुम्ही क्रॉस चेक केलं तर तुम्हाला तिथं दिसेल सुद्धा. सगळ्यांचे नाही अजून. प्रत्येकाचे थोडे थोडे. कालच आयडिया मला थोडीशी सापडली आणि त्याच्यातून तुमचे पेपर क्रॉस चेक करून देण्याची पद्धत थोडीशी. ओके. सो बी अलर्ट. प्रत्येकाचे पेपर्स तुम्हाला चेक करून मिळतील. पण थोडेसे पेशन्स ठेवा. एवढ्या क्विकली होणार नाही कारण ऑनलाईन असल्यामुळे. ओके. सो टुडे वी विल स्टार्ट द मॅथमॅटिक्स 1 अगेन. हे चॅप्टर ऍटलिस्ट तुमचे व्यवस्थित झाले पाहिजे. हे चॅप्टर तरी ऍटलिस्ट मिस नका करू. आता हे चॅप्टर एकदा मिस झाले की परत घेणार नाही. सो M1 मॅथमॅटिक्स 1 चॅप्टर नंबर 2 मॅट्रिसेस. चॅप्टर नंबर 2 मॅट्रिसेस. मॅट्रिक्स या आधी डिटर्मिनंट अँड मॅट्रिक्स थ्रू होतं तुम्हाला. डिटर्मिनंटचा फारसा पोर्शन नाहीये तुम्हाला. मॅट्रिसेस chapter number 2 matrices. Okay, so पूर्वी जो 11th ला चॅप्टर होता दॅट इज डिटर्मिनंट अँड मॅट्रिसेस असा होता. डिटर्मिनंटचं थोडंसं यूज या ठिकाणी होणार आहे. डिटर्मिनंटच्या ऍक्च्युअली प्रॉपर्टीज वगैरे JEE ला विचारतात. सीईटी ला फारसा पार्ट कमी आहे. मॅट्रिक्स मध्ये मॅट्रिक्सची जर प्रोसेस बघितलं टाइप ऑफ मॅट्रिसेस माहित पाहिजे. राईट. 12च्या पोर्शन मध्ये मॅट्रिसेस काय आहे तर स्क्वेअर मॅट्रिसेस सगळ्यात जास्त आहे. 12th मध्ये तुम्हाला जेवढा काही मॅट्रिक्स आहे दॅट इज स्क्वेअर मॅट्रिक्स. स्क्वेअर मॅट्रिक्स आहे. शक्यतोवर स्क्वेअर मॅट्रिक्स आहे. रेक्टँग्युलर फार कमी आहे. रेक्टँग्युलर मॅट्रिक्स फार कमी आहे. लिटल बिट थोडंफार स्क्वेअर मॅट्रिक्स तुम्हाला सिलेबस मध्ये आहे. ओके. सो मॅट्रिसेस चॅप्टर आय थिंक 6 मार्क्सला विथ ऑप्शन्स. 2+4 चं कॉम्बिनेशन होतं. 3+3 चं कॉम्बिनेशन होऊ शकतं. 2 मार्क्सचा ऑब्जेक्टिव्ह येऊ शकतो. 4 मार्क्सचा क्वेश्चन येऊ शकतो. तसं कॉम्बिनेशन ह्याच्याशी रिलेटेड आहे.
कधीच 2+2+2 असं कधीच नाहीये. ओके, तर स्क्वेअर मॅट्रिसेस जास्तीत जास्त युटिलाइज होणार आहे तुम्हाला. सो मॅट्रिक्स अँड डिटर्मिनंट मधला डिफरन्स सांगा. फर्स्ट डिफरन्स मॅट्रिक्स अँड डिटर्मिनंट माहित असावं. मॅट्रिक्स अँड डिटर्मिनंट मधला फर्स्ट डिफरन्स दिसण्यातला फरक सांगितला होता पहिल्यांदा, राईट? आठवतं का? दिसण्यामधला फरक सांगितला होता पहिल्यांदा. मॅट्रिक्स इज डिनोटेड बाय दिस टाइप ऑफ स्क्वेअर बॉक्स. स्क्वेअर बॉक्स किंवा या पद्धतीने दाखवलं जातं. डिटर्मिनंट इज द वर्टिकल टू लाईन्स. डिटर्मिनंट हा वर्टिकल टू लाईन्स ने दाखवलं जातं. करेक्ट? दॅट इज द बेसिक डिफरन्स दिसण्यामधला फक्त. ओके, मॅट्रिक्स कॅन बी ऑफ एनी ऑर्डर. मॅट्रिक्स कॅन बी ऑफ एनी ऑर्डर. मॅट्रिक्स can be of any order. Can be of any order. Matrix can be of any order. Matrix कितीही ऑर्डरचा असू शकतो. 1/1, 1/2, 2/1 या पद्धतीने त्या ऑर्डर्स असू शकतात. 1/1, 2/1, 1/2 या पद्धतीने कुठलीही ऑर्डर फॉलो करू शकतो. So first form is the row, second is the column. First ला रो म्हणायचं, सेकंड ला कॉलम म्हणायचं. सो दिस इज द रो अँड दिस इज द कॉलम. हा रो आहे, हा कॉलम आहे. रो डिनोट करतो कॉलम. किती रो आहे, किती कॉलम आहे हे याच्यामध्ये डिटेक्ट होतं. डिटर्मिनंट ऑलवेज जेवढे रो आहेत तेवढेच कॉलम. नंबर ऑफ रो इक्वल टू नंबर ऑफ कॉलम्स. एक्झॅक्ट पाहिजे. नंबर ऑफ रो इक्वल टू नंबर ऑफ कॉलम्स. इथं गरज आहे का? नाही. इथं एक्झॅक्टली असलंच पाहिजे अशी काही नेसेसिटी नाहीये, पण रो इक्वल टू कॉलम कंपल्सरी पाहिजे. म्हणजे ऑर्डरच काय तयार होतात? 1/1, 2/2, 3/3 अशा ऑर्डर्स तयार होतात. ह्युमन लिमिटेशन्स म्हणून 3/3 पर्यंत तुम्हाला विचारलं जातं. दॅट्स इट. 1/1, 2/2, 3/3 डिटर्मिनंट मध्ये. ओके, सो थर्ड थिंग, determinant has particular value. Matrix doesn't have the particular value, right? No converting value. No converting value. Just arrangement है numbers. हा converting value, no converting value. इथं एक determinant has the value. It has the value. It has the value. याला व्हॅल्यू आहे. तुम्ही ज्यावेळेस डिटर्मिनंट सॉल्व्ह करतात त्याला काय क्रिएट होते? एक व्हॅल्यू क्रिएट होते. एक व्हॅल्यू क्रिएट होते. सो नो कन्वर्टिंग व्हॅल्यू आहे. इट हॅज द व्हॅल्यू. डिटर्मिनंट हॅज पर्टिक्युलर व्हॅल्यू. वी कॅन से डिटर्मिनंटला पर्टिक्युलर व्हॅल्यू असते, तसं मॅट्रिक्सला व्हॅल्यू नाहीये. दोन्ही बाबतीत कॉमन थिंग काय आहे? तर प्रॉपर्टीज. प्रॉपर्टीज जशा तुम्ही मॅट्रिक्स डिटर्मिनंट मध्ये लर्न केल्यात, सेम प्रॉपर्टीज मॅट्रिक्स सुद्धा फॉलो करतो. कारण याच्यातली जी अरेंजमेंट आहे, नंबर्सची जी अरेंजमेंट आहे, इथं आणि इथं सेम सिमिलॅरिटी मिळते. कशा बाबतीत? स्क्वेअर बाबतीत. ज्या ज्या वेळेस मॅट्रिक्स स्क्वेअर मध्ये येतो त्यावेळेस तो ऑपरेट होतो कशासारखा? डिटर्मिनंट सारखा ऑपरेट होतो. म्हणजे कशा बाबतीत? ट्रान्सफॉर्मेशन बाबतीत. रो इंटरचेंज आठवतं का तुम्हाला? डिटर्मिनंट मध्ये आपण प्रॉपर्टी असे वापरली होती. सपोज 1 2 3 4 5 -1 0 0 1 या पद्धतीने जर मॅट्रिक्स असेल तर या मॅट्रिक्स मध्ये या दोन रो मध्ये आपण इंटरचेंज घेऊ शकतो. या दोन रो मध्ये इंटरचेंज घेऊ शकतो. हा जो कॉलम आहे तो या ठिकाणी, हा कॉलम जो आहे तो या ठिकाणी आपण मेन्शन करू शकतो. राईट? या काही सिंपल प्रॉपर्टीज पाहिल्यात आपण. हा पूर्ण कॉलम म्हटलं जातं. राईट? हा पूर्ण कॉलम म्हटलं जातं. हा कॉलम आहे. कॉलम नंबर 1 2 and 3 हे कॉलम शिफ्ट होऊ शकतात. हे कॉलम शिफ्ट होऊ शकतात. या पद्धतीने याची अरेंजमेंट तुम्हाला घेता येते. रो विथ रो इंटरचेंज, कॉलम विथ कॉलम इंटरचेंज घेता येते. हे लक्षात ठेवा. सो या प्रॉपर्टीज तुम्हाला मॅट्रिक्स मध्ये आता सिलेबस मध्ये आहेत. डिटर्मिनंट मध्ये सगळ्यात सोपा रूल यस कुठला? डिटर्मिनंट मध्ये सगळ्यात सोपा रूल
ओके, लक्ष द्या. डिटर्मिनंट मध्ये क्रॅमर्स रूल वापरून तुम्ही इक्वेशन सॉल्व्ह करत होता. तसं पाहिलं तर हे इक्वेशन सायमल्टेनियसली सॉल्व्ह केले तर पटकन सॉल्व्ह पण होऊ शकतात. सायमल्टेनियसली सॉल्व्ह केले तरी होऊ शकतात. याला आपण प्रोसेस वापरली, दॅट इज क्रॅमर्स रूल. सायमल्टेनियसली पण सॉल्व्ह करू शकता, क्रॅमर्स रूलने पण सॉल्व्ह करू शकता याला. तर ही मेथड तुम्हाला माहिती आहे, क्रॅमर्स रूल टेंटेटिव्हली. आता ज्यांचं डायरेक्ट 12वीला ऍडमिशन आहे त्यांनी काय करायचं, प्रिव्हियस पार्ट थोडासा डिटर्मिनंट आणि मॅट्रिक्स पाहून घ्यायचा. मॅट्रिक्सच्या टाइप्स सगळ्या अनालिसिस करून ठेवायच्या पूर्णपणे. मॅट्रिक्सच्या टाइप्स तुम्हाला व्यवस्थित आल्या पाहिजेत आणि इझी आहे. तुम्ही पहा, रो मॅट्रिक्स, कॉलम मॅट्रिक्स, स्क्वेअर मॅट्रिक्स वर जास्त वर्क करा, हाच तुम्हाला उपयोगाला पडेल. तरी मी सांगेल तुम्हाला इझी आहे पार्ट त्याच्याशी रिलेटेड. ओके, सो मॅट्रिक्स अँड डिटर्मिनंट मधला बेसिक डिफरन्स सांगितला. डिटर्मिनंटच्या प्रॉपर्टीज मॅट्रिक्स मध्ये सुद्धा कॉमन आहेत, हे लक्षात ठेवा. त्यामुळे इथं वर्क आता परत प्रॉपर्टीजचं येणार आहे, तुम्हाला प्रॉपर्टीज वरती वर्क करायचं आपण. सो परत एकदा मॅट्रिक्स मध्ये काय आहे तर इक्वेशन्स, म्हणजे आता 3 इक्वेशन 3 अननोन पार्ट म्हणू आपण. 3 इक्वेशन्स 3 अननोन पार्ट्स. 3 इक्वेशन 3 अननोन पार्ट्स. 3 इक्वेशन 3 अननोन पार्ट हा तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे मॅट्रिक्स मध्ये, किंवा 2 इक्वेशन 2 अननोन पार्ट सुद्धा सॉल्व्ह करू शकता. जसं तुम्ही डिटर्मिनंट मध्ये सॉल्व्ह केलं तर क्रॅमर्स रूलने, तसं इक्वेशन्स एक्स वाय झेड 3 व्हॅल्यूज तुम्हाला काढायच्या. एक्स वाय झेड 3 व्हॅल्यूज काढायच्या. 3 इक्वेशन गिवन असतात, 3 इक्वेशन्स गिवन असतात. 3 इक्वेशन्स 3 अननोन तुम्हाला गिवन, तुम्हाला काढायचे 3 अननोन. ही मेथड आपल्याला अप्लाय करायची आहे, दॅट इज बाय युझिंग मॅट्रिक्स फॉर्म. मॅट्रिक्स फॉर्मने तुम्हाला ते काढायचं आहे. ओके, सो वी विल लर्न दॅट पार्ट. तुम्हाला काय लिहून घ्यायचं तर लिहून ठेवा, लिहून घ्यायचं असेल तर लिहून ठेवा. बेसिक डिफरन्स बिटवीन मॅट्रिक्स अँड डिटर्मिनंट. डिटर्मिनंट मधल्या प्रॉपर्टीज इथं कामाला येतील तुम्हाला आता मॅट्रिक्स मध्ये. झालं का सर्वांचं? लिहिलं का सर्वांनी? लिहिलं का? सो 11th मध्ये मॅट्रिक्स मध्ये तुम्हाला फर्स्ट इक्वॅलिटी ऑफ मॅट्रिक्स कन्सेप्ट होती. 2 मॅट्रिक्स इक्वल असेल तर कंपॅरिझन करून तुम्ही व्हॅल्यू काढत होता. सो अल्जेब्रा ऑफ मॅट्रिसेस म्हणू आपण कन्सेप्च्युअली. अल्जेब्रा ऑफ मॅट्रिसेस म्हणू आपण त्याला. कुठलाही नंबर असेल तर नंबर बाबतीत या प्रोसेस आपण फर्स्ट इव्हॅल्युएट करतो. सो मॅट्रिक्स बाबतीत पहिली प्रोसेस तुम्ही पाहिली, दॅट इज इक्वॅलिटी. दोन मॅट्रिक्स एकदम समोरासमोर आहेत, त्याच्यातला प्रत्येक एलिमेंटशी आपण काय करतो, कम्पेअर करतो, राईट. 2 मॅट्रिक्स कंपॅरिझन करून आन्सर्स काढतो. सेम ऑर्डर पाहिजे मॅट्रिक्सची, सेम ऑर्डर पाहिजे. इथं ए आहे, इथं 2 आहे, ए इक्वल टू 2 म्हणतो आपण. ए इक्वल टू 2. सपोज या ठिकाणी सी असेल तर या ठिकाणी 3 असेल तर सी इक्वल टू 3. पर्टिक्युलर रो मधला एलिमेंट, कॉलम मधला एलिमेंट पर्टिक्युलर रो आणि कॉलमशी काय करता येतो, कम्पेअर करता येतो. हे लक्षात ठेवा, दॅट इज इक्वॅलिटी ऑफ मॅट्रिसेस. त्यानंतर ऍडिशन सबट्रॅक्शन 2 प्रोसेस. ऍडिशन ऑफ मॅट्रिसेस अँड सबट्रॅक्शन. ऍडिशन अँड सबट्रॅक्शन या 2 प्रोसेस पाहिल्या. सांगा नेक्स्ट काय आठवतं आणि किती जणांना आठवतं? मल्टिप्लिकेशन प्रोसेस पाहिले होते मॅट्रिक्स बाबतीत. ए मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर, बी मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर यांचं मल्टिप्लिकेशन कधी होऊ शकतं? ए बाबतीत आणि बी बाबतीत मल्टिप्लिकेशन कधी होऊ शकतं? ए बाबतीत आणि बी बाबतीत मल्टिप्लिकेशन कधी होऊ शकतं? अवघड काही नाही यार ना. अवघड काय असतं? फर्स्ट मॅट्रिक्स काय पाहिजे? फर्स्ट मॅट्रिक्स बाबतीत नंबर ऑफ कॉलम्स म्हणू आपण m into p and
P into N, P into N असं लक्षात ठेवायला. लक्ष द्या. मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन कसं घेतात? मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन मध्ये फर्स्ट हा रो असतो, हा कॉलम असतो. हा रो आहे, हा कॉलम आहे. हा रो आहे ऑर्डर बाबतीत, हा रो आहे, हा कॉलम आहे. याचे नंबर ऑफ कॉलम्स याच्या नंबर ऑफ रो ला काय पाहिजे? इक्वल पाहिजे. इक्वल पाहिजे. लक्ष ठेवा. मॅट्रिक्स ए मॅट्रिक्स बी चं मल्टिप्लिकेशन कधी होऊ शकतं? ए आणि बी मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन कधी होऊ शकतं? ए मॅट्रिक्स बाबतीत याचे नंबर ऑफ कॉलम्स याच्या नंबर ऑफ रो ला जर मॅच करत असेल तरच मल्टिप्लिकेशन होतं. दॅट इज द ए बी म्हणून तयार होतं. सो मॅट्रिक्स ए बी तयार होतो. तर लक्षात ठेवा, हे सगळ्यात महत्वाचं आहे. हे जिथून कुठून लर्न करू शकता पटकन लर्न करून ठेवा. आणि याचा पार्ट 11 मध्ये झाला. जिथं रिलेट येणार मी तिथं सांगणारच आहे. याची प्रॅक्टिस मात्र तुम्ही केलीच पाहिजे कंपल्सरी. 12th मध्ये अडचण येऊ नये तुम्हाला, तर दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट. हा खूप महत्वाचा पार्ट आहे. खूप महत्वाचा पार्ट आहे. हा कंपल्सरी केला पाहिजे तुम्ही. कंपल्सरी केला पाहिजे. सो ए एम इंटू पी. पी मीन्स कॉलम. पी मीन्स या ठिकाणी रो आहे. सो कॉलम इक्वल टू रो असेल तर मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन पॉसिबल असतं. मिळणारी ऑर्डर ए बी. ए बी साठी मिळणारी ऑर्डर मात्र मॅट्रिक्सची किती बाय किती असेल? एम इंटू एन असते. एम इंटू एन असते. एम इंटू एन असेल. लक्षात ठेवा, हा पार्ट इथून पुढे महत्वाचा आहे. सो मॅट्रिक्स बाबतीत इक्वॅलिटी, addition, subtraction and multiplication, three process we have seen in the 11th part. छोटे छोटे क्वेश्चन्स घ्या, ट्राय करा पहिल्यांदा. खूप हेवियर क्वेश्चन्स कडे जाऊ नका. मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन मात्र आलं पाहिजे, एवढं लक्षात ठेवा. नेक्स्ट, चौथा पार्ट. किती जणांना आठवतं रे? सिंग्युलर, नॉन सिंग्युलर. सिंग्युलर मॅट्रिक्स आणि नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स किती जणांना आठवतं? सिंग्युलर मॅट्रिक्स आणि नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स किती जणांना आठवतो? Yes, determinant is 0 is called as singular. एखादा मॅट्रिक्स आहे, त्याचा जर तुम्ही डिटरमिनंट काढला तर व्हॅल्यू 0 असेल तर सिंग्युलर. एखादा जर मॅट्रिक्स असेल आणि त्याचा जर तुम्ही डिटरमिनंट काढत असाल, ए हा मॅट्रिक्स आहे, ए हा एक मॅट्रिक्स आहे, त्याचा काय काढताय तुम्ही? डिटरमिनंट. जर 0 आला तर सिंग्युलर, जर 0 नाही आला तर नॉन सिंग्युलर. हा शब्द लक्षात ठेवा. 11 चा पार्ट आहे. मजा केली 11th मध्ये, राईट? एकदम रिलॅक्स. 10वीला खूप मेहनत केली होती, त्यामुळे 11वी एकदम रिलॅक्स, 12वी एकदम त्याच्यापेक्षा रिलॅक्स जाते. आता 12वी 11वी रिलॅक्स काढली की 12वी रिलॅक्स जाते. का? कारण हे सगळं फंडामेंटल तिथं आहे. हे फंडामेंटल हाताखालून जाणं खूप मस्ट असतं. मस्ट असतं. एक तर स्वतः करा, नाही तर दिलेल्या नोट्स तरी फॉलो करा. आता पुस्तक काढणं शक्यच नाही होत 11वीचं. का? वर्किंग लोड ऑफ 12th खूप वाढत चाललं. वर्किंग लोड ऑफ 12th वाढत जातं, त्यामुळे जनरली मुलं आता हात लावत नाहीत पुस्तकांना 11च्या. कृपा करून 12चे 11चे बुक्स कोणाला विकून नका टाकू. 11ची पुस्तकं ठेवा, खूप कामाला येणार आहेत ते तुम्हाला 12th मध्ये. ओके, फिफ्थ पार्ट इक्वॅलिटी झालं, ऍडिशन सबट्रॅक्शन झालं, मल्टिप्लिकेशन झालं, मॅट्रिक्स सिंग्युलर नॉन सिंग्युलर हा एक कन्सेप्ट पुढे येतो तुम्हाला. आणि सगळ्यात मेजर टाइप म्हटलं तर आयडेंटिटी मॅट्रिक्स म्हणून आहे, जो की आय ना आपण डिनोट करतो. आणि तो आयडेंटिटी मॅट्रिक्स 1 0 0 0 1 0 0 0 1. कोण सांगतं रे? हा 1 स्पेशालिटी काय आहे? या 1ची, या 1ची स्पेशालिटी काय? सिमेट्रिक अनसिमेट्रिक मॅट्रिक्स हो भरपूर टाइप भरपूर आहेत, त्यातल्या त्यात हा युटिलाइज जास्त होणार आहे आपल्याला. आयडेंटिटी मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 3, आयडेंटिटी मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 3, आयडेंटिटी मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 2 याचा यूज आपल्याला होणार आहे. तर हा जो 1 आहे त्या 1ची स्पेशालिटी काय आहे? 1ची स्पेशालिटी, यस अमय, करेक्ट. अमय, पेपर चेक कर ना, तुझा चेक केलेला पेपर तू क्रॉस चेक कर एकदा ऍप मध्येच. यस, इट इज डायगोनल. इट इज डायगोनल. डायगोनल असा नसतो कधीच. डायगोनल असा कधीच नसतो. डायगोनल कधीही लेफ्ट कडून राईट कडे डाऊन साइडला जातो. लक्षात ठेवायचं. लेफ्ट कडून राईट साइडला जातो डायगोनल कधी पण, लक्षात ठेवा. सो these elements are diagonal. हे डायगोनली 1 आहे आणि बेसिकली हा स्क्वेअर आहे 3/3 and 2/2. 3/3 2/2.
I3 त्यामुळे मेन्शन असतो आयडेंटिटी मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 3 याचा यूज आपल्याला जास्तीत जास्त होणार आहे या मॅट्रिक्सचा यूज आपल्याला होणार आहे ओके इक्वेलिटी ऍडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन आलं पाहिजे डिटर्मिनंट काढता आला पाहिजे एखाद्या मॅट्रिक्सचा 2x2 असेल का 3x3 yes it is called as unit matrix identity or unit matrix we called ओके त्यानंतर महत्वाचा पॉइंट म्हणजे प्रॉपर्टीज आहे ओके दॅट विल सी इन द ऍक्च्युअल पार्ट प्रॉपर्टीज आहेत आणि जर तुमच्या लक्षात असेल डिटर्मिनंटच्या प्रॉपर्टीज महत्वाच्या आहेत प्रॉपर्टीज ऑफ डिटर्मिनंट नसतील तर टेन्शन घ्यायची गरज नाही नेक्स्ट मायनर अँड कोफॅक्टर मायनर अँड कोफॅक्टर minor and cofactor okay so this is the part which is very important from the 11th section मधून हा पार्ट तुम्ही कमीत कमी इव्हॅल्युएट केला पाहिजे यस ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स त्याचा पण यूज होणारच टाइप आहेत त्या सगळ्या आता टाइप आहेत त्या सगळ्या ओके लक्षात ठेवा प्रॉपर्टीज ऑफ डिटर्मिनंट मायनर अँड कोफॅक्टर हे तुम्हाला करायचं आहे व्यवस्थितपणे मायनर कोफॅक्टर्स वरतीच एक्झाम्पल आज मी घेणार आहे सो इथे झालं मल्टिप्लिकेशन ऍडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन प्रोसेस नसते तर 12th मध्ये जो पार्ट आहे तुम्हाला दॅट इज कॉल्ड ऍज इनव्हर्स डिव्हिजन नाहीये डिव्हिजन नसतं सुद्धा आपण जसं म्हणतो ए 1 बाय ए ला ए टू द पॉवर काय लिहू शकतो -1 एक जस्ट पण असं कधीच नसतो मॅट्रिक्स 1 बाय समथिंग 1 2 3 असं कधीच मॅट्रिक्स नसतं याला काय म्हणतात इनव्हर्स याचा इनव्हर्स कसा फाइंड आउट करायचा ऍक्च्युअली हे लिहिणं चुकीचं आहे दिस इज रॉंग असं कधीच नसतं जसं आपण म्हणतो 2 आणि 1/2 एकमेकांचे रेसिप्रोकल करेक्ट 2 आणि 1/2 एकमेकांचे रेसिप्रोकल कॅन्सल होऊन आन्सर 1 येतं बरोबर आहे का कॅन्सल केलं तर आन्सर किती 1 त्याच पद्धतीनं a into a इनव्हर्स इज 1 नाही I a into a इनव्हर्स काय असतो I असतो हे समजलं का दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द 12th हे सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे 12th लक्ष द्या एखादा मॅट्रिक्स डिनॉमिनेटर आहे याचा काही मीनिंग नसतो याचा काही मीनिंग नाही कारण कॉम्पॅक्ट फॉर्म ऑफ नंबर्स आहेत इथं प्रोसेस होणारच नाहीये सो वी हॅव टू कन्वर्ट इट इनटू द इनव्हर्स फॉर्म याला वर्ड काय वापरला त्यांनी इनव्हर्स वापरला इनव्हर्स काय रोल करतो इनव्हर्स आपल्या रेसिप्रोकल सारखं काम करतो 2 into 1/2 इथला 2 कॅन्सल आन्सर किती 1 त्याच पद्धतीनं a into a inverse is the identity matrix a into a inverse is the identity matrix पण हे कधी पॉसिबल आहे तर त्याची काही कंडिशन्स आहेत त्या कंडिशन्स आपल्याला 12th लेक्चर्स मध्ये शिकायच्या त्याची काही स्पेसिफिक कंडिशन्स इट वर्क्स ऑन द कंडिशन्स काही स्पेसिफिक कंडिशन्स आहेत त्या कंडिशन्स वरती तो वर्क त्या कंडिशन आपल्याला शिकायच्या 12th मध्ये ओके सो ऍक्च्युअल पार्ट आपल्याला जो लर्न करायचा दॅट इज द इनव्हर्स ऑफ द मॅट्रिक्स हा कन्सेप्ट आहे तुम्हाला 12th मध्ये ओके काय लिहून घ्यायचं असेल तर लिहून ठेवा मला वाटत नाही आवश्यकता आहे पण याची ते काय जनरलाइज आहे फक्त जनरलाइज आहे ज्यांनी डायरेक्ट उडी मारली आहे 12वी मध्ये त्यांनी लक्षात ठेवा हा मागचा पार्ट कमीत कमी तुम्हाला आला पाहिजे हा पार्ट येणं गरजेचं आहे यस एनी कमेंट डायरेक्ट 12वी ऍडमिशन असणार आहे यस स्क्रीन थोडी ब्लर आहे मॅनेज करावं लागेल मला सांग 2 आणि 2 कॅन्सल होतो का नाही होत सांग एवढं फक्त हा 2 आहे हा 1/2 आहे हा 2 कॅन्सल किती येतं आन्सर 1 तसं हा a आहे हा a इनव्हर्स आहे कॅन्सल होऊन 1 होत नाही त्याचा I होतो हा असं समजा की हा a आहे हा 1/a आहे हा a आहे हा 1/a आहे कॅन्सल होऊन आन्सर 1 नाही I आयडेंटिटी मॅट्रिक्स आहेत ते नंतर बघू ऑर्डर बिल्डर सगळं नंतर बघू आपण काही टेन्शन नका घेऊ फक्त एक कन्सेप्ट समजला का एवढं सांगा हा 2 आहे हा 1/2 आहे कॅन्सल होऊन 1 येतो हा 2 आहे हा 1/2 आहे कॅन्सल होऊन 1 येतो
तसं हा एक मॅट्रिक्स आहे, हा त्याचा इनव्हर्स आहे. आन्सर 1 नाही, आयडेंटिटी मॅट्रिक्स होती. कारण मॅट्रिक्स असा लिहिणं चुकीचं आहे. मॅट्रिक्स असा कधीच लिहित नाहीत. ही प्रोसेस आपल्याला सगळी डिटेल अँड डेप्थ मध्ये 12th मध्ये पाहायचं. हाच तुम्हाला 12th चा कन्सेप्ट आहे पूर्णपणे. त्याच्यासाठी हा सगळा बेस तुम्हाला इथं लागेल. पण याचा सगळा बेस इथं लागणार आहे. सो टेक डाउन टायटल inverse of the matrix, inverse of the matrix and its methods. So addition learn केलं आपण, मल्टिप्लिकेशन लर्न केलेलं, ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन. डिव्हिजन ही प्रोसेस नसते मॅट्रिक्स मध्ये, आणि दॅट इज द इनव्हर्स म्हणून येते. दॅट इज द इनव्हर्स म्हणून येते. इनव्हर्स म्हणून येतो. डिव्हिजन ही प्रोसेस नसली तरी तो इनव्हर्स म्हणून येतो शेवटी. इनव्हर्स ऑफ द मॅट्रिक्स हा पहिला कन्सेप्ट तुम्हाला. इनव्हर्स ऑफ द मॅट्रिक्स. Inverse of the matrix. Inverse of the matrix is denoted by A. जर matrix असेल, A is the matrix. Its inverse is या पद्धतीने डिनोट केलं जातं. A ची पॉवर -1 नाही म्हणायचं याला. याला म्हणतात A इनवर्स. There are of two types. इनव्हर्सच्या दोन टाइप्स. There are of two types. दोन टाइप्स ने इनव्हर्स ऑब्झर्व केला जातो. फर्स्ट इज A inverse by using A inverse by using first one adjoint method. Adjoint method. And second one A inverse by using adjoint method. A inverse by using ट्रान्सफॉर्मेशन. एक तर ऍडजॉइंट मेथड शिकायची तुम्हाला, आणि दुसरी ट्रान्सफॉर्मेशन मेथड. तुम्हाला एक माहिती आहे की मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन एकमेकांच्या रिव्हर्स प्रोसेस आहेत. एकमेकांच्या रिव्हर्स प्रोसेस आहेत. मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन एकमेकांसाठी उलट्या प्रोसेस आहेत. राईट. सो मॅट्रिक्स मध्ये सांगितलं जातं ए बी इक्वल टू बी ए. ए बी इक्वल टू बी ए फार रेअर केस मध्ये असतं मल्टिप्लिकेशन मध्ये. ए बी बी ए दोन्हीचं मल्टिप्लिकेशन सेम, ए बी बी ए, आणि तो इक्वल टू आयडेंटिटी मॅट्रिक्स. इक्वल टू आयडेंटिटी मॅट्रिक्स. हे कधी पॉसिबल असतं? हे कधी पॉसिबल असतं? बी हा ए चा इनव्हर्स असतो. बी मॅट्रिक्स हा ए चा काय असतो? इनव्हर्स असतो. ही ऍक्च्युअली डेफिनेशन आहे ए इनव्हर्स. आता सांगितल्याप्रमाणे ए आणि ए इनव्हर्स कॅन्सल, आहेत. ए आणि ए इनव्हर्स कॅन्सल, काय येतं? आहेत. ए आणि ए इनव्हर्स कॅन्सल, आय येतं. A into A inverse, A inverse into A equal to identity matrix, equal to identity matrix. So ही definition actually A आणि B चा प्रोडक्ट B आणि A सोबत असेल, इक्वल असेल, तर आयडेंटिटी मॅट्रिक्स तयार होतो. AB चा प्रोडक्ट BA सोबत आला तर आयडेंटिटी मॅट्रिक्स तयार होतो. आता आपल्याला एक माहिती आहे की A आणि A इनव्हर्स एकमेकांना कॅन्सल होऊ शकतात, आणि आन्सर 1 ऐवजी आयडेंटिटी मॅट्रिक्स. सो ही झाली डिव्हिजन प्रोसेस सारखं आहे असं लक्षात ठेवा. सो A इंटू A इनव्हर्स A इक्वल टू I. सो B ला A चा इनव्हर्स म्हणतात. B इज कॉल्ड द इनव्हर्स ऑफ A इन दॅट केस. ही कंडिशन आहे. आता सांगितलं ना A इनव्हर्स असण्यासाठी काय कंडिशन? प्रोडक्ट ऑफ AB, प्रोडक्ट ऑफ BA इक्वल टू आयडेंटिटी मॅट्रिक्स. Product of AB, product of BA equal to identity matrix. So A as it is, B as a A inverse, B as a A inverse, A as it is equal to identity matrix. या पद्धतीने AB चा प्रोडक्ट, BA चा प्रोडक्ट, identity matrix. A as a A आहे, B as a A inverse आहे.
बी ला ए चा इनव्हर्स म्हणतात. बी इज इनव्हर्स ऑफ ए. बी इज इनव्हर्स ऑफ ए. हा इनव्हर्स काढणं दोन पद्धती आहेत, ऍडजॉइंट मेथड आणि ट्रान्सफॉर्मेशन मेथड. सो एखादा मॅट्रिक्स इनव्हर्स आहे, त्याच्या काही कंडिशन्स आहेत. इनव्हर्स असण्यासाठी तो मॅट्रिक्स इन्व्हर्टिबल आहे किंवा नाही हा तुम्हाला क्रॉस चेक घ्यावा लागतो. एखादा मॅट्रिक्सचा इनव्हर्स तुम्हाला काढायचा आहे, त्याच्या आधी इनव्हर्स काढायचा म्हणजे या दोन प्रोसेसने काढतात. सध्या तरी तुम्हाला सिलेबस मध्ये या दोन प्रोसेस आहेत. याच्या आधी ए इनव्हर्स असण्यासाठी कंडिशन आहे. नेक्स्ट टायटल द्या जस्ट इन्व्हर्टिबल मॅट्रिक्स. इन्व्हर्टिबल मॅट्रिक्स म्हणजेच ए इनव्हर्स एक्झिस्ट आहे किंवा नाही हे आपल्याला चेक करायचं. सपोज एक मॅट्रिक्स तुम्हाला दिला, नाही इनव्हर्स आणि ट्रान्सपोज सेम नाही आहे, कन्फ्युज नका होऊ. इनव्हर्स आणि ट्रान्सपोज दोन खूप डिफरंट गोष्टी आहेत. ट्रान्सपोज रो चा कॉलम कॉलमचा रो करतो, रो चा कॉलम कॉलमचा रो. इनव्हर्स टोटली डिफरंट आहे. सांगतो आता, इथे क्लिअर होईल तुम्हाला. इन्व्हर्टिबल मॅट्रिक्सचा अर्थ पहिल्यांदा क्लिअर करा. ए मॅट्रिक्स आहे 1 2 3 4, हा इन्व्हर्टिबल आहे किंवा नाही हा क्रॉस चेक तुम्हाला घ्यायचा. वेदर दिस मॅट्रिक्स इज इन्व्हर्टिबल ऑर नॉट, असा क्वेश्चन असतो कधी कधी एक्झाम मध्ये. वेदर द गिवन मॅट्रिक्स इज इन्व्हर्टिबल ऑर नॉट असा क्वेश्चन एक्झाम मध्ये येऊ शकतो 1 or 2 मार्क्स साठी. इन्व्हर्टिबल आहे म्हणजे याचा डिटर्मिनंट कन्वर्ट करतात, कन्वर्ट इट इनटू द डिटर्मिनंट. 1 2 3 4 सांगा डिटर्मिनंटची व्हॅल्यू किती, डिटर्मिनंटची व्हॅल्यू किती याच्या बाबतीत, डिटर्मिनंटची व्हॅल्यू किती याच्या बाबतीत. यस, डिटर्मिनंटची व्हॅल्यू कशी काढतात, याचा डिटर्मिनंट कसा काढतात, 4 into 1 घ्या आणि 3 into 2, 3 into 2 विसरलात का. सो 4 into 1 minus 3 into 2, 3 into 2. So 4 into 1, 4 minus 6. So answer is minus 2. Answer is minus 2. Right. So determinant of A is not equal to 0. Determinant of A is not equal to 0. कधीही मॅट्रिक्सचा इनव्हर्स ज्यावेळेस तुम्ही काढता त्यावेळेस पहिला क्रॉस चेक हाच असला पाहिजे तुमचा, हाच क्रॉस चेक असला पाहिजे. वेदर दॅट मॅट्रिक्स इज इन्व्हर्टिबल ऑर नॉट हे याच्यावरून डिसाइड होतं. का तसं, कारण लक्षात ठेवा आपण ज्यावेळेस 1 by a म्हणतो तर 1 by डिटर्मिनंट ऑफ a आणि 1 by डिटर्मिनंट ऑफ a काय झाला, 0 झाला. तर याला मिनिंग होऊ शकत नाही. दॅट इज द कंडिशन. म्हणून डिटर्मिनंट काय नसला पाहिजे, 0 नसला पाहिजे. मग या मॅट्रिक्सचा आपण काय काढू शकतो, या मॅट्रिक्सचा इनव्हर्स काढू शकतो. सो डिटर्मिनंट ऑफ ए इज नॉट इक्वल टू 0, राईट. म्हणजेच -2 आला डिटर्मिनंट ऑफ ए. म्हणजे सिंग्युलर का नॉन सिंग्युलर आहे, सिंग्युलर का नॉन सिंग्युलर. वेदर द मॅट्रिक्स ए इज सिंग्युलर का नॉन सिंग्युलर, बोलो पटकन. सिंग्युलर का नॉन सिंग्युलर, आत्ताच तर सांगितलं ना, नॉन सिंग्युलर. ओके, नॉन सिंग्युलर. 2-3 गोष्टी आहेत, थोडस माइंड हे करतं, शफल करतं. नॉन सिंग्युलर. सो डिटर्मिनंट ऑफ ए इज नॉट इक्वल टू 0. देन ए इनव्हर्स इज किंवा ए इज इन्व्हर्टिबल म्हणा सर. ए इज इन्व्हर्टिबल. मॅट्रिक्स ए इज इन्व्हर्टिबल. मॅट्रिक्स ए काय आहे, इन्व्हर्टिबल आहे. याचा अर्थ तसा होतो. इनव्हर्स काढण्याआधीच तुम्ही क्रॉस चेक करून घेतलं, पुढे काय होणार आहे ते सांगतो. हा 1 by a सारखा रोल करतो, हे असं लिहिणं सबशेल चुकीचं आहे. हे समजण्यासाठी फक्त सांगतात, समजण्यासाठी सांग. विचार करा, 1 by डिटर्मिनंट ऑफ ए जर घ्यायचा असेल तर 1 by किती होणार, 0. त्याला अर्थ प्राप्त होत नाही. ज्यावेळेस तुम्हाला इनव्हर्स काढायचा, यू शुड बी कन्फर्म ऑफ दॅट डिटर्मिनंट शुड नॉट बी 0. त्याचा अर्थ होतो इन्व्हर्टिबल, त्याचा इनव्हर्स एक्झिस्ट आहे म्हणतात त्याला.
So matrix A चा inverse is exist. A inverse is exist. Another याचा meaning. A inverse is exist. A inverse is exist. या केस मध्ये A inverse exist आहे असं बोललं जातं. क्लिअर का? कुठलाही मॅट्रिक्स दिला त्याचा इन्व्हर्स काढायला सांगितलं की पहिली प्रोसेस ही करायची. याला 1 मार्क आहे. याला 1 मार्क आहे कारण तुम्ही क्लिअर करताय की डिटर्मिनंट शुड नॉट बी 0. ही सिच्युएशन तयार होत नाही हे आपण क्लिअर करतोय पहिले. आणि जर 0 आला तर इन्व्हर्स काढायची गरज नाही. आता मला सांगा इन्व्हर्टिबल साठी काय करू शकता? इथे एखादा अननोन ठेवतात लॅम्बडा. सांगा रे लॅम्बडाची व्हॅल्यू किती येईल? The given matrix is invertible, then find the value of lambda म्हणतात. Find the value of lambda म्हणतात. लॅम्बडा किती रे? अवनी रॉंग. लॅम्बडा किती? विवेक जोशी करेक्ट. मधुर रॉंग. अरे तुमच्या डोक्यात पाणी झालंय. लॅम्बडा किती? कोण सांगतं लॅम्बडा किती? Given matrix is invertible, then what is the value of lambda? लॅम्बडाची व्हॅल्यू किती? यस विनम्र करेक्ट. ज्यांनी 6 आन्सर दिले सगळे रॉंग आहेत. अरे 6 येईल का? आता तर तुमच्या समोरच 4 काय केला? रिमूव्ह केला आणि लॅम्बडा टाकला तिथं. काय नसला पाहिजे लॅम्बडा? सॉरी लॅम्बडा काय नसला पाहिजे? When given matrix is invertible, then what should not be the lambda? Lambda काय नसला पाहिजे असं. ओके इन्व्हर्टिबल मॅट्रिक्स इन्व्हर्टिबल आहे म्हणजे डिटर्मिनंट is not equal to 0. Right? Invertible आहे म्हणजे determinant is not equal to 0. So determinant 1, 2, 3 lambda is not equal to 0. Substitute करा cross multiplication. Lambda into 1 minus 3 into 2 is not equal to 0. Lambda minus 6 is not equal to 0. So lambda should not be what? 6. Sorry 6 म्हणणारे बरोबर आहे. 6 म्हणणारे बरोबर आहे. लॅम्बडा इज नॉट द 4. लॅम्बडाची व्हॅल्यू जर 6 टाकली तुम्ही तर आन्सर 0 मिळतं तुम्हाला. लॅम्बडाची व्हॅल्यू काय नसली पाहिजे? 6 नसली पाहिजे. 6 जर टाकला तर डिटर्मिनंट 0 येतं. 6 टाकल्यास डिटर्मिनंट 0 येतं. सो देताना इन्व्हर्टिबल आहे नाही ही कंडिशन डिटर्मिनंट वरून चेक होते. एवढं लक्षात ठेवा. एवढंच लक्षात ठेवायचं. आपल्याला 0 नकोय. इन्व्हर्टिबल आहे असं दिलंय. ए इन्व्हर्स काढता येतो म्हणजे लॅम्बडा काय नसला पाहिजे असा विचार करा. लॅम्बडा 6 नसला पाहिजे. 6 नसला पाहिजे. फोर इरेज केला तरी आन्सर 6 दिलंय. ओके बरोबर आहे. मग 6 आन्सर बरोबर होतं. तुम्ही तिथं मेन्शन पाहिजे फक्त लॅम्बडा इज नॉट इक्वल टू 6. ओके जस्ट हा क्रॉस चेक असतं. डिटर्मिनंट नॉट इक्वल टू 0. डिटर्मिनंट शुड नॉट बी 0 कंडिशन. ओके लक्ष द्या. नेक्स्ट आपल्याला शिकायचं ए इनवर्स बाय युजिंग adjoint मेथड. सो मेक द टायटल ए इनवर्स बाय युजिंग adjoint method. A inverse by using adjoint method. A inverse by using adjoint method. Inverse तर काढायचं आहे by using adjoint method. So the first example. आता simple example. Matrix A as 1, 2, 3, 4. Matrix A घ्या 1, 2, 3, 4. 2 by 2 साठी काढू. स्क्वेअर पाहिजे कंपल्सरी. इट मस्ट बी स्क्वेअर. डायरेक्ट एक्झाम्पल समजून सांगतो. छोट्या छोट्या प्रोसेस आहेत. 11th मध्ये काही पार्ट होता याचा. सो लेट इट बी. ओके सो 2 by 2 मॅट्रिक्स म्हटलं की लक्षात ठेवा एलिमेंट पोझिशन वर्कआउट करावे लागतात. दॅट इज 1 1 1 2 1 3 1 सॉरी 2 1. सेकंड रो फर्स्ट कॉलम. सेकंड रो सेकंड कॉलम. लक्ष द्या न्यूकमर्स या ठिकाणी कितवा रो? फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. फर्स्ट रो आहे कॉलम नंबर 2 आहे. फर्स्ट रो आहे कॉलम नंबर 2. लक्ष द्या फर्स्ट रो कॉलम 1
फर्स्ट रो इथं वाचा रो आणि इथं वाचा कॉलम. ज्यावेळेस आपण एलिमेंट लिहितो 1 1 किंवा 1 2 लिहितो आपण, त्यावेळेस याचा अर्थ होतो हा रो इंडिकेट करतो, हा काय इंडिकेट करतो, कॉलम इंडिकेट करतो. रो आणि कॉलम विचार करा, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, फर्स्ट रो सेकंड कॉलम. इथं जर ऑब्झर्व केलं तुम्ही तर कितवा रो आहे, सेकंड रो आहे. इथं जर विचार केला तर सेकंड रो आहे. सो सेकंड रो फर्स्ट कॉलम, सेकंड रो सेकंड कॉलम, याला म्हणतात एलिमेंट पोझिशन. एलिमेंट पोझिशन. सो आपल्याला ऍडजॉइंट मेथडने इनव्हर्स काढायचं. त्याआधी तुम्हाला मायनर आणि को फॅक्टर कन्सेप्ट माहित पाहिजे. मायनर आणि को फॅक्टर. ओके. सो काढताना तुम्हाला मायनर्स फर्स्ट. याचा पहिले डिटर्मिनंट काढलेला दाखवा. डिटर्मिनंट काढलेलं दाखवा आपण. प्रत्येक क्वेश्चन मध्ये डिटर्मिनंट कंपल्सरी काढायचं. आता जसं सांगितलं होतं तसं. So 4 into 1 minus 2 into 3, 4 minus 6, answer is minus 2. Mention theva. Determinant of t is not equal to 0. So A inverse is exist. हे स्टेटमेंट कायम आलं पाहिजे इनवर्स काढताना. A inverse is exist. डिटर्मिनंट कसा काढला हे मी आता सांगितलं होतं. जस्ट सांगितलं. ही पहिली स्टेप झाली. आता ऍडजॉइंट मेथड म्हणजे मायनर आणि कोफॅक्टर्स काढलं. मायनर कोफॅक्टर. मायनर is denoted by Mij. Cofactors are denoted by Cij. त्याचा फॉर्म्युला आहे. आता तो फॉर्म्युला -1 to the power I plus j Mij. न्यूकमर्स गडबडून जायचं नाही, सांगतो तुम्हाला काय करायचंय. न्यूकमर्स गडबडून जायचं नाही, सांगतो काय करायचंय ते. ओके. सो मायनर Mij, कोफॅक्टर Cij. मायनरचा अर्थ काय, ज्या वेळेस तुम्ही या एलिमेंटचा मायनर काढता, या एलिमेंटचा मायनर काढता म्हणजे त्याची पोझिशन 1 1 आहे, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम आहे. ज्यावेळेस तुम्ही या एलिमेंटचा मायनर काढताय त्यावेळेस फर्स्ट रो फर्स्ट कॉलम मध्ये तो एलिमेंट आहे, राईट. म्हणून त्याला नेमिंग करा M11. M11 आपण या एलिमेंटचा मायनर काढतोय. सो मायनर ऑफ 1 म्हटलं तरी चालेल किंवा M11 डायरेक्ट मेन्शन केलं तरी चालेल. मायनर ऑफ 1 म्हणा, मायनर ऑफ A11 पण म्हणू शकता. 3 फॉर्मेशन्स आहेत, ही शक्यतोवर लिहितात. रिझन असं आहे की फर्स्ट रो फर्स्ट कॉलम लक्षात ठेवा, त्या एलिमेंटचा आपण काय काढतोय मायनर. इक्वल टू मायनरची डेफिनेशन, मायनरची डेफिनेशन ज्या एलिमेंटचा मायनर तुम्हाला काढायचा, ज्या एलिमेंटचा तुम्हाला मायनर काढायचा, मायनर म्हणजे रिड्यूस करणं, त्याचा रो आणि कॉलम कमी करा. ज्या रो मधील कॉलम मध्ये तो एलिमेंट आहे, तो एलिमेंट या पद्धतीने हाईड केला पाहिजे. रिमेनिंग काय राहिलं 4. सो 4 इज द मायनर. 4 इज द मायनर. 4 इज द मायनर. मायनरचा अर्थ होतो रिड्यूस. ओके. मायनरचा अर्थ होतो रिड्यूस. काय रिड्यूस करायचं, ज्या एलिमेंटचा मायनर तुम्हाला काढायचा आहे त्याचा रो आणि कॉलम काय करा, हाईड करा. रो आणि कॉलम हाईड करा. उरलेला एलिमेंट जो आहे दॅट इज द मायनर. उरलेला एलिमेंट आहे तो त्याचा मायनर म्हणून काउंट होतो. याच पद्धतीनं M12 साठी वर्क करा. मायनर ऑफ कितीचा, 2 चा. मायनर ऑफ 2. मायनर ऑफ 2 सांगा काय असेल. मायनर ऑफ 2 कसा वर्क करेल. मायनर ऑफ 2 आठवा घेतलं हे सगळं. 2 ज्याच्यामध्ये आहे तिथला रो तिथला कॉलम हाईड करून ठेवलं. ज्या एलिमेंटचा मायनर काढायचा आहे त्या एलिमेंट बाबतीत तो एलिमेंट रो बाबतीत हाईड करा, कॉलम बाबतीत हाईड करा. उरलेला एलिमेंट मायनर म्हणून येतो. दॅट इज 3. दॅट इज 3. सो नेक्स्ट मायनर ऑफ 2 1. 2 1 म्हणजे कुठे मी आता, या एलिमेंट साठी इथे मी आता मायनर ऑफ 2 1. मायनर ऑफ 2 1 म्हणजे याचा मायनर, 3 चा मायनर. मायनर ऑफ 3 म्हणू आपण त्याला. मायनर ऑफ 3. मायनर ऑफ 3. 3 चा मायनर काढणं म्हणजे 3 बाबतीत रो आणि कॉलम हाईड करून ठेवणं.
रो कॉलम हाईड करा 3 साठी. 3 ज्या रो मध्ये आहे तो रो हाईड करा. 3 ज्या कॉलम मध्ये आहे तो कॉलम हाईड करा. उरलेला पार्ट इज द मायनर आणि तो मायनर येतो 2. मायनर येतो 2 आणि लास्ट वन एक राहिला आपला. 1 1 झाला, 1 2 झाला, 2 1 झाला, नाव 2 2. A22 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 काय असेल इथे आहे, राईट? दॅट इज मायनर ऑफ 2 2. मायनर ऑफ एक्झॅक्टली 4 चा काढतोय पण A11 A22 पोझिशन इथं आहे, चेक करा तिथं. ओके, त्याचा मायनर आपल्याला काढायचा. त्याचा परत काय हाईड करायचा? रो. काय हाईड करायचा? कॉलम. 4 ज्याच्यामध्ये आहे त्याचा रो आणि कॉलम हाईड करा. ज्याला म्हणतात मायनर काढणं. मायनर काढण्याची प्रोसेस तशी रिड्यूस करायचं रो आणि कॉलम. उरलेला एलिमेंट 1, उरलेला एलिमेंट 1 तो त्याचा मायनर झाला. मायनरची डेफिनेशनच तशी आहे, रिड्यूस करणं म्हणतात त्याला. रिड्यूस करणं म्हणतात त्याला. मायनर रिड्यूस करतो त्याला. ओके, नाव पुढं हे झाले मायनर. शिकायचं काय आपल्याला? इनव्हर्स बाय युजिंग ऍडजॉइंट मेथड. ऍडजॉइंट मेथड साठी तुम्हाला 11वीचा कन्सेप्ट आहे, मायनर आले पाहिजेत, कोफॅक्टर काढता आले पाहिजेत. मायनर आणि कोफॅक्टर जर काढता आले की पुढची प्रोसेस इनव्हर्स साठी रेडी होते. ओके, लक्ष द्या. आता मला कोफॅक्टर काढायचं. सो कोफॅक्टर काय सांगतो? CIJ. आय म्हणजे लिहून ठेवा, हे मार्जिनच्या वरती जिथे स्पेस असेल तिथे लिहून ठेवा. हा आय असतो. रो पोझिशन डिनोट करणारा आय असतो. कॉलम पोझिशन डिनोट करणारा जे असतो. रो पोझिशन डिनोट करणारा आय असतो. कॉलम पोझिशन डिनोट करणारा जे असतो. लक्षात ठेवा. दिस इज द आय, दिस इज द जे. हा आय आहे, हा जे. रो पोझिशन, कॉलम पोझिशन या पद्धतीने. ओके, नेक्स्ट कोफॅक्टर CIJ. Cofactor CIJ -1 raised to the power I plus j Mij. Okay, so CIJ च्या ऐवजी 1 1 करा, 1 1 करा. या एलिमेंटचा आपण कोफॅक्टर काढतोय. ओके, सो -1 सांगा ही पोझिशन किती आहे? I व्हॅल्यू 1 आहे, जे सुद्धा 1च आहे. I 1 आहे, जे सुद्धा 1 आहे. मग 1 + 1 लिहा. 1 + 1 इथे चेक करा. 1 + 1. ओके, आणि m किती? 1 1. आय आणि जे ची व्हॅल्यू टाका. पर्टिक्युलर एलिमेंट फर्स्ट वन आहे. फर्स्ट वन ची पोझिशन फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. आता चेक करा इथं. -1 ची पॉवर किती झाली रे? -1 ची पॉवर किती येते? -1 रेस्ट टू द पॉवर 1 + 1. -1 रेस्ट टू द पॉवर 2 म्हणजे -1 किती वेळेस? 2 टाइम्स. आन्सर +1. जेचा आन्सर +1 आहे. याला म्हणतात कोफॅक्टर. कोफॅक्टर म्हणजे सांगतो पुढं, सध्या लिहून घ्या. या मायनसला प्लस मायनस साइन देणं म्हणजे कोफॅक्टर. या हा 4 प्लस येणार आहे किंवा मायनस येणार आहे एवढंच फक्त बघतो. एवढंच फक्त बघायचं. प्लस येतो का मायनस येतो हे फक्त बघायचं आपल्याला. सो मायनर M11, मायनर M11 ची व्हॅल्यू किती आहे? 4 आहे. So take it 4. So answer is 4. हा झाला कोफॅक्टर. इथं सुद्धा प्लस होता, इथं सुद्धा प्लस होता, तिथं प्लस आला. सो हे लक्षात ठेवा. या ठिकाणी इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. 1 + 1 किती? 1 + 1 किती? 2. 2 होतो तर तो इवन नंबर आहे. 1 + 2 किती होईल? 1 + 1 हा 2 होतो, इवन आहे, पॉझिटिव्ह. 1 + 2 किती होतो? 1 + 2 किती? 1 + 2 हा 3 होतो, दिस इज ऑड, निगेटिव्ह. 2 + 1 परत ऑड, निगेटिव्ह. 2 + 2 4, पॉझिटिव्ह. या पद्धतीने. आता लक्ष द्या. इथला जो पॉझिटिव्ह 4 होता तो जसा तसा आला. त्यामुळे हा जो 4 होता तो पॉझिटिव्ह आला का? कारण ही इवन पोझिशन आहे, ही ऑड पोझिशन आहे. चेक करा, ही ऑड पोझिशन आहे, ही ऑड पोझिशन आहे, ही इवन पोझिशन आहे. करेक्ट? प्लस मायनस मायनस प्लस या पद्धतीने.
ओके, मला काढायचा आहे C12. आता तो मायनस येतो कसा? मायनस या पद्धतीने येतो 1 + 2 M12 M12 राईट. -1 to the power 1 + 2 M12. सांगा, -1 to the power 1 + 2 जर केला तर परत किती आला? 1 + 2 3. म्हणजे -1 किती वेळेस? 3 टाइम्स. -1 3 टाइम्स. इथला मायनस हा मायनस +1 झाला, परत एक -1 म्हणजे आन्सर -1. इथं -1 आला. पॉवर समजून घ्या. पॉवर ऑड आली निगेटिव्ह, पॉवर ऑड निगेटिव्ह, पॉवर इवन पॉझिटिव्ह. या पद्धतीने ऑड पॉवर आहे का इवन पॉवर आहे याच्यावर पॉवर आहे याच्यावर कॉन्सन्ट्रेट करा. इथली पॉवर इवन आहे +1, इथली पॉवर ऑड आहे -1. काय करतोय आपण? हे जे मायनर आलेले आहे तो प्लस आहे का मायनस आहे ते डिसाइड करणं म्हणजे कोफॅक्टर. मग तो कोण डिसाइड करणार? त्याची एलिमेंट पोझिशन डिसाइड करणार आहे. एलिमेंट पोझिशन इथं फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, फर्स्ट रो सेकंड कॉलम, सेकंड रो फर्स्ट कॉलम, सेकंड रो सेकंड कॉलम. खट 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 असं दिमाग मध्ये बसलं पाहिजे पटकन. अगदी सिंपल प्रोसेस करतोय आपण, हे लक्षात ठेवा. काही किचकट नाहीये. हा मायनर आहे, याला प्लस ठरवायचं का मायनस ठरवायचं हे लिहिणं किचकट आहे. फक्त लिहिणं किचकट आहे, सोपं तेवढंच आहे. हा 4 उचला पहिला, जशाला तसा ठेवा, झाला कोफॅक्टर तयार. आता हा 3 उचलून जशाला तसा ठेवता येईल का? नाही. त्याच्या पोझिशन नुसार आहे तो, प्लस आहे का मायनस आहे त्याच्या पोझिशन नुसार आहे तो. त्याची पोझिशन चेक करा. ऑड पोझिशन आहे, ऑड पोझिशन असल्यास -3 येतो. कसा येतो? दॅट इज द लेंथी प्रोसेस. हे मुलांना झेपत नाही पटकन, हे झेपत नाही पटकन. एक्झाम मध्ये काय करायचं? हा फॉर्म्युला लिहायचा, खूप डिटेल दाखवत बसायचं नाहीये. इथला एलिमेंट उचलायचा, डायरेक्ट पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह लिहून ठेवायचं. इथला एलिमेंट उचलायचा, हा पॉझिटिव्ह डायरेक्ट निगेटिव्ह लिहून ठेवायचा. बस एक्झाम मध्ये तसं करायचं. तुम्हाला हेडेक नाही घ्यायचं तुम्हाला त्याचा. पण समजून घ्या, समजून घ्या. असं छोट्या छोट्या गोष्टी कळायला सुद्धा पाहिजेत. छोट्या छोट्या गोष्टी असतात, कळायला सुद्धा पाहिजेत. काही त्याच्यामध्ये शंका नसून आपल्या माइंड मध्ये कसं येतं, कुठून येतं. सिंपल प्रोसेस सांगतो. मायनरला प्लस मायनस साइन कोण देतं? कोफॅक्टर ठरवतो. कोफॅक्टर ठरवतो. कोफॅक्टर काय करतो? हा निगेटिव्ह घ्यायचा का पॉझिटिव्ह घ्यायचा हे त्याच्या एलिमेंट पोझिशन वर असतं. पोझिशन 1 1 इवन 1 2 ऑड निगेटिव्ह. म्हणून हे लिहिता आलं पाहिजे, लिहिता आलं पाहिजे. बोर्डला महत्वाचं आहे, बोर्ड साठी महत्वाचं. खूप डिटेल लिहायचं का गरज नाही. हा फॉर्म्युला टाका, हा फॉर्म्युला टाका, बस झालं. हा फॉर्म्युला एकदा टाका आणि सगळे कोफॅक्टर एका लाईन लिहा पटकन तुम्ही, चालतात. आता लक्ष द्या. C21 21 म्हटलं की आपण इथं आलो, इथं आलो म्हणल्यास निगेटिव्ह ऑड पोझिशनला आहे आपण. ऑड पोझिशनला आहे. -1 रेस टू द पॉवर 2 + 1, -1 रेस टू द पॉवर 2 + 1 M21 M21. ओके, सांगा. ऑड असल्यास 1 + 2 ऐवजी 2 + 1 आलं. बाकी सगळं सेम. 3 3दा -1 मायनस मायनस +1 परत -1. सो काही बघायची गरज नाहीये. मायनस येणार, ऑड आहे. पॉवर ऑड निगेटिव्ह, पॉवर ऑड निगेटिव्ह. येस. सो -2 आहे, -2 आहे. सो -2. ज्यांचं 11th नव्हतं त्यांच्यासाठी शिकवतंय हे. बाकी ज्यांचं 11th होतं त्यांना तोंडपाठ आहे. हे सगळं तोंडपाठ आहे सगळं या गोष्टी. त्याच्यामुळे ती मेहनत कामाला येते तुमच्या. पटकन वर्कआउट होतं तुमच्याच्याने. आता फारसं त्याला खेळत बसायची गरज नाही वाटत तुम्हाला. ओके. C22 थोडे पेशन्स ठेवा. आता जे 11th ला होते त्यांनी पेशन्स ठेवा, जे नव्हते त्यांनी कॉन्सन्ट्रेट करा. C22 -1 रेस टू द पॉवर 2 + 2 M22 M22. हे सगळं 11th चा पार्ट आहे. 12th पार्ट पुढे येणार आहे, याच्या नंतर येणार आहे 12th चा पार्ट. -1 रेस टू द पॉवर 2 + 2 2 + 2 4 होतो. बरोबर आहे. 4 झाला तर इवन झालं. इवन म्हणजे +1. याचा मायनर किती आहे? 1 आहे. मायनर 1 आहे. सो आन्सर, विचार करा, विचार करा.
1 प्लस 1 किती 2, 2 काय आहे इवन, 2 प्लस 2 किती 4, 4 काय आहे इवन, राईट. हे असं काही लिहू नका, फक्त लक्षात ठेवा इथला 4 त्यामुळं डायरेक्ट इथं आला, नो चेंज. इथला 1 डायरेक्ट इथं आला, नो चेंज. हे दोन चेंज झाले, हे दोन चेंज झाले का ऑड पोझिशन मुळे. ऑड पोझिशन मुळे इथला 3 -3, इथला 2 -2, या पद्धतीनं चेंज झाला, त्या पद्धतीनं तो चेंज झाला. क्लिअर, क्लिअर का? ओके. काय तयार केलं आपण, को फॅक्टर तयार केले. को फॅक्टर तयार केल्या, याचा को फॅक्टर मॅट्रिक्स तयार करा, याचा को फॅक्टर मॅट्रिक्स तयार करा, याचा को फॅक्टर मॅट्रिक्स तयार करा. को फॅक्टर मॅट्रिक्स. नेक्स्ट पहिल्यांदा काय करायचं, मायनर को फॅक्टर काढायचे. पहिली स्टेप डिटर्मिनंट, दुसरी स्टेप मायनर को फॅक्टर, तिसरी स्टेप को फॅक्टर, तिसरी स्टेप को फॅक्टर. को फॅक्टर मॅट्रिक्स, को फॅक्टर मॅट्रिक्स दॅट इज Cij इक्वल टू, सांगा को फॅक्टर मॅट्रिक्स म्हणजे हे एलिमेंट 1 1 1 2 2 1 2 2, हे एलिमेंट्स इथं तुम्हाला लिहायचे. 1 1 1 2 2 1 2 2 हे एलिमेंट्स इथं लिहायचे, दॅट इज को फॅक्टर मॅट्रिक्स. को फॅक्टर मॅट्रिक्सचा अर्थ आहे इथं 4 आहे, राईट. नेक्स्ट -3 आहे, त्यानंतर -2 आहे, त्याची पोझिशन चेक करा, त्याच्यावरून लिहा, आणि 1. या पद्धतीनं को फॅक्टर मॅट्रिक्स आहे, या पद्धतीनं को फॅक्टर मॅट्रिक्स आहे. झालं मायनर आणि को फॅक्टर मॅट्रिक्स. काय काढलं आपण, को फॅक्टर मॅट्रिक्स काढले. ओके, याला नेम द्या को फॅक्टर मॅट्रिक्स. हा ऑलवेज तयार करायचा, आता इथून पुढे 12वी चालू झाली. को फॅक्टर मॅट्रिक्स, को फॅक्टर मॅट्रिक्स याचा ट्रान्सपोज म्हणजे ऍडजॉइन, याचा ट्रान्सपोज Cij हा जो मॅट्रिक्स आहे, Cij हा जो मॅट्रिक्स आहे, याचा काय घ्यायचा ट्रान्सपोज, आणि याचं नाव द्यायचं ऍडजॉइन ऑफ ए म्हणायचं त्याला, ऍडजॉइन ऑफ ए. याचा ट्रान्सपोज घ्या आणि त्याला ऍडजॉइन ऑफ ए म्हणायचं. याचा जर ट्रान्सपोज तुम्ही घेतला तर तो ऍडजॉइन ऑफ ए मध्ये कन्वर्ट होतो, ऍडजॉइन ऑफ ए मध्ये जात. लक्षात ठेवा, को फॅक्टर मॅट्रिक्स लिहायचा ऑलवेज, आणि त्याचा काय घ्यायचा ट्रान्सपोज. ट्रान्सपोजचा अर्थ काय, ट्रान्सपोजचा अर्थ काय, जे रो मध्ये आहेत त्यांना कॉलम मध्ये लिहायचं, जे रो मध्ये एलिमेंट्स आहेत त्यांना कॉलम मध्ये लिहायचं, जे रो मध्ये आहेत त्यांना कॉलम मध्ये लिहायचं. याला म्हणतात ऍडजॉइन ऑफ ए, ऍडजॉइन ऑफ ए. Cij आहे त्याचा ट्रान्सपोज घ्यायचा आहे, Cij आहे त्याचा काय घ्यायचा आहे ट्रान्सपोज. ऍडजॉइन तयार होतो, ऍडजॉइन तयार होतो. लक्ष द्या, 4 - 2 कशामध्ये आहे, कॉलम मध्ये आहे. कशामध्ये आणला, रो मध्ये आणला, याला ट्रान्सपोज बनायचं. -3 आणि 1 कशामध्ये आहे, कॉलम मध्ये आहे. सपोज कशामध्ये आणला, रो मध्ये आणलं, त्याला रो मध्ये आणलं, त्याला म्हणजे इंटरचेंज केलं आपण, याला याला शफल केलं. 4 - 2 कॉलम मध्ये होता, रो मध्ये लिहिला. वर्टिकल होता, हॉरिझॉन्टल लिहिला, वर्टिकल होता, हॉरिझॉन्टल लिहिला. करेक्ट. सो याला म्हणायचं ऍडजॉइन ऑफ ए. काढायचं काय, पण काढायचंय काय, विसरून गेलो सर, विसरून गेलो सर, काय काढायचं तेच विसरलं सर.
काढायचंय काय? काय काढायचंय? इनवर्स काढायचंय. करेक्ट? That is the point of 12th. A inverse equal to adjoint of A divided by determinant of A. Adjoint of A divided by determinant of A. Adjoint of A divided by determinant of A. That is called as inverse. Yes, 1 2 1 1 2 2 जागेवर राहतात. 1 1 2 2 जागेवर राहतात. 1 2 एलिमेंट 2 1 होतो. 2 1 एलिमेंट 1 2 होतो. Okay, A inverse adjoint of A divided by determinant of A. Adjoint of A divided by determinant of A. सांगा adjoint of A. Adjoint of A. सांगा determinant किती होता? याचा determinant किती होता? Determinant होता -2 का? बरोबर आहे ना? 4 - 6 काहीतरी आलेला. -2 होता determinant. बरोबर आहे ना? -2 होता का determinant? -2 होता डिटर्मिनंट. आता लक्ष द्या, डिटर्मिनंट 0 झाला असता तर इनवर्स आलाच नसता. डिटर्मिनंट 0 झाला असता तर इनवर्स एक्झिस्ट नसता. ए इनवर्स डज नॉट एक्झिस्ट झाला असता जर हा 0 असता तर. म्हणून ए इनवर्स डिटर्मिनंट ऑफ ए 0 नसला पाहिजे. डिटर्मिनंट ऑफ ए -2 आहे आणि 0 झाला असता तर 0 असता तर याला मिनिंगच नसलं असतं. नो मिनिंग. सांगा adjoint A किती आता? adjoint A जशाल तसं लिहा. 4 -2 -3 1. 4 -2 -3 1. हा फॉर्म्युला आहे कशाचा? A इनवर्स. adjoint of A divided by determinant of A. adjoint of A divided by determinant of A. हा त्याचा फॉर्म्युला आहे. आता हा मायनस साइन आतमध्ये घ्या किंवा 2 न पण तुम्ही डिवाइड करू शकता. -2 न इथे डिवाइड करा. -2 न इथे डिवाइड करा. किती येणार? -2 असेल. -2 डिवाइडेड बाय -2 +1 -3/2 +3/2 असेल. -2 न इथे डिवाइड करा. प्रत्येक व्हॅल्यूला डिवाइड करायचं. डिव्हिजन मध्ये -2 आहे, सो -1/2. दिस इज आन्सर फॉर द A इनवर्स. हे आन्सर आहे A इनवर्स. हे आन्सर आहे A इनवर्स. लक्ष द्या. कोफॅक्टर मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट करायचा. त्याचा काय घ्यायचा? ट्रान्सपोज घेतला की काय तयार होतं? adjoint of A. सो न्यूमरेटर adjoint of A, डिनॉमिनेटर determinant of A, adjoint divided by determinant of A, that is A inverse म्हणून येत. A inverse म्हणून येत. तुम्ही म्हणाल काढलेला आन्सर बरोबर आहे, याचा क्रॉस चेक होतो का? यस, होऊ शकतो. याचा क्रॉस चेक तुम्ही करू शकता. प्राजक्ता काय सांगायचंय परत? काय सांगायचंय परत? -1/2 याचा डिटरमिनंट काढला ना प्राजक्ता? याचा डिटरमिनंट किती आलेला? 4 -6 -2. ठीक आहे, हा डिटरमिनंट आहे. इथे रफ केलं होतं मी. -2 इथून आलेला. हा फॉर्म्युला आहे. तुम्हाला याचं प्रूफ नाही आहे सिलेबस मध्ये. हा फॉर्म्युला आहे, याचं सिलेबस मध्ये प्रूफ नाही आहे. सिलेबस मध्ये प्रूफ नाही आहे तुम्हाला. A इनवर्स इक्वल टू adjoint of A divided by determinant of A. हा फॉर्म्युला म्हणून तुम्हाला रिमेंबर लक्षात ठेवावं लागेल. adjoint of A divided by determinant of A. इथपर्यंत 11 होतं, ऍग्री? इथपर्यंत 11 होतं. इथून पुढच्या स्टेप नंबर 3 कोफॅक्टर, स्टेप नंबर 4 adjoint आणि स्टेप नंबर 5 A इनवर्स. दॅट्स इट. हे फक्त नवीन आहे तुमच्यासाठी. एवढाच पार्ट नवीन आहे. हा क्वेश्चन 3 मार्क्स साठी येतो. 4 मार्क्स साठी क्वेश्चन असेल तर 3/3 चा मॅट्रिक्स असतो. 3/3 चा मॅट्रिक्स असतो. हा क्वेश्चन समजला असेल तर 3/3 पुढचा पार्ट आहे. हा 2/2 चा क्वेश्चन होता. 3/3 चा क्वेश्चन घ्यायचा आहे आपल्याला. येस येस, इझी आहे, इझी आहे. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. -1/2 याचा आपण क्रॉस चेक करूया. याचा क्रॉस चेक करूया की ऍक्च्युअल अर्थ काय झाला याचा. इनवर्सचा अर्थ काय? ओके, झालं सर्वांचं? हे कम्प्लीट झालं का? हे
ए इनवर्स बाय युजिंग ऍडजॉइंट मेथड म्हणतात त्याला. ऍडजॉइंटचा अर्थ मायनर कोफॅक्टरचा युटिलाइज याच्यामध्ये होतो. मायनर कोफॅक्टर युटिलाइज होतात. लक्ष द्या, आत्ताच आपण क्रॉस चेक साठी घेऊ. ए इंटू ए इनवर्स काय असतो रे? आय. सो लेफ्ट हँड साइड आपण घेऊ. लेफ्ट हँड साइड ए. ए किती आहे? 1 2 3 4 आहे. ए इनवर्स किती आहे? मल्टिप्लिकेशन -1/2. ए इनवर्स आहे 4 -2 -3 1. ओके. हा न घेता हा घेतला, एवढंच आहे. ए इनवर्स लास्ट आन्सर न घेता इकडला घेतला, हा -1/2 तसाही बाहेरच ठेवतो. -1/2 बाहेर ठेवतो, काही फरक पडत नाही. 1 2 3 4 या ठिकाणी 4 -2 -3 1. ओके. सांगा रे, मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन कसं करतात? मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन कसं घेतात? How to do the matrix multiplication? Matrix multiplication मध्ये कधी पण लक्षात ठेवा, इकडं हॉरिझॉन्टल जायचंय, इकडं वर्टिकली डाऊन यायचं, एवढं लक्षात ठेवायचं. या साईडला हॉरिझॉन्टल जायचंय, या साईडला वर्टिकली डाऊन यायचंय, एवढं लक्षात ठेवायचं. या साईडला हॉरिझॉन्टल जायचंय, या साईडला डाऊन यायचंय, एवढं लक्षात ठेवायचं. इकडे राईटला जायचंय, इकडे डाऊन यायचंय. सांगा कसं असतं? 1 × 4 आठवतं? 1 with 4 -1/2 आहे इथं. -1/2 जसं तसं. ओके. 1 with 4 4 झालं. 2 with -3 2 with -3 या पद्धतीने एलिमेंट तयार होतो. इकडं हॉरिझॉन्टल, इकडं डाऊन साइडला 1 4 ला मल्टिप्लाय, 2 -3 ला मल्टिप्लाय. फर्स्ट रो, फर्स्ट कॉलम, फर्स्ट रो, फर्स्ट कॉलम, फर्स्ट एलिमेंट. अर्थ लक्षात येत आहे? फर्स्ट रो, फर्स्ट कॉलम, फर्स्ट एलिमेंट. फर्स्ट रो, फर्स्ट कॉलम, फर्स्ट एलिमेंट. या पद्धतीने जायचं तुम्हाला. फर्स्ट रो, फर्स्ट कॉलम, फर्स्ट एलिमेंट असंच रीड आउट करायचं आहे. R1 C1 फर्स्ट रो, फर्स्ट कॉलम. कसा तयार झाला चेक करा. 1 न 4 ला मल्टिप्लाय, 2 न -3 ला मल्टिप्लाय. फर्स्ट रो, फर्स्ट कॉलम, फर्स्ट एलिमेंट ची रीडिंग असते तशी आहे. सांगा मग आन्सर किती? 4 -6 -2 आला. -1/2 आहे इथं. -1/2 जिवंत आहे. -1/2 अजून जिवंत आहे. ओके. नेक्स्ट, फर्स्ट रो, सेकंड कॉलम. आता फर्स्ट रो याला म्हणा, सेकंड कॉलम इथे आहे. फर्स्ट रो कॉलम नंबर 1 ची कंप्लीट झाला, कॉलम नंबर 2 ला कंप्लीट करायचा. सांगा काय येणार? 1 with -2 1 with -2 -2 येणार. 2 with 1 2 with 1. इकडे खाली यायचं तुम्हाला, इकडे खाली यायचंय, इकडे हॉरिझॉन्टल जायचं, इकडे खाली यायचंय. 1 with -2 2 with 1 2 with 1 2च राहणार. -2 + 2 -2 + 2 याला काय म्हणणार? फर्स्ट रो, सेकंड कॉलम. फर्स्ट रो, सेकंड कॉलम. फर्स्ट रो, सेकंड कॉलम. ओके. नेक्स्ट, फर्स्ट रोचं काम फर्स्ट कॉलम सोबत, फर्स्ट रोचं काम सेकंड कॉलम सोबत लिहून ठेवलंय आपण. राईट? -2 + 2 आन्सर इज 0. नेक्स्ट, हा झाला R1 चं काम तमाम. नाव R2, रो नंबर 2 कॉलम नंबर 1. रो नंबर 2 इथं आणि कॉलम नंबर 1 या ठिकाणी. रो नंबर 2 कॉलम नंबर 1, रो 2 कॉलम 1, रो 2 कॉलम 1. येस अर्णव, बरोबर आहे. कशाला घाबरतो मग? मल्टिप्लिकेशनला घाबरतो अर्णव. 3 × 4 12. राईट?
इकडं हॉरिझॉन्टल जायचंय, इकडं व्हर्टिकली डाऊन 3 into 4, 4 into -3, इकडं हॉरिझॉन्टल जायचं, इकडं व्हर्टिकली डाऊन यायचंय. सेकंड रो चा काउंट करा, सेकंड रो चालू आहे आपला 3 into 4 12, 4 into -3 -12, so answer 0. Answer 0. चेक करा, 3 into 4 12, 4 into -3 -12. समजून करा, इकडे हॉरिझॉन्टल जायचंय, इकडे डाऊन साइडला यायचंय. कितवा रो चालू आहे आपला? सेकंड रो फर्स्ट कॉलम चालू आहे. आता सेकंड रो सेकंड कॉलम, सेकंड रो सेकंड कॉलम, सांगा काय होईल? 3 into -2, 3 into -2 -6, 4 into इकडे हॉरिझॉन्टल जायचंय, इकडे खाली यायचंय, खाली यायचंय, 4 into 1 plus 4 प्लस साइन द्यायचं ऑलवेज, -12 -2 न आतमध्ये डिवाइड करा, -2 न आतमध्ये डिवाइड करा, -2 न आतमध्ये डिवाइड केल्यास यू विल गेट 1001, म्हणजे कोण रे? 1001 मिळतो. दॅट इज आय, राइट हँड साइड, दॅट इज आय. अर्थ कळाला का? हा मॅट्रिक्स ए होता, हा त्याचा इन्व्हर्स आहे. हे दोन्ही एकमेकांना कॅन्सल या पद्धतीने होतात आणि आयडेंटिटी मॅट्रिक्स मिळतो किंवा युनिट मॅट्रिक्स मिळतो. दॅट इज आय. दिस इज टुडेज पार्ट, व्हॉट इज कॉल्ड द ए इन्व्हर्स. ए इन्व्हर्सचा अर्थ या पद्धतीने घेतला जातो. ए इन्व्हर्सचा अर्थ या पद्धतीने घेतला जातो. हा एक मॅट्रिक्स आहे, हा त्याचा इन्व्हर्स आहे. हे जर दोन मल्टिप्लाय होत असतील तर आन्सर आयडेंटिटी मॅट्रिक्स येतं. हे कन्क्लुजन, हे कन्क्लुजन. इन्व्हर्स कुठल्या मेथडने काढला? ऍडजॉइंट मेथडने काढला. ओके, हे झालं 2x2 चं एक्झाम्पल. असंच एक्झाम्पल उद्याच्या लेक्चर्स मध्ये 3x3 साठी असेल. हेच असंच एक्झाम्पल 2x2 च्या ऐवजी 3x3 मॅट्रिक्स साठी असेल. ओके, त्याची तयारी व्यवस्थित करायची आहे तुम्हाला. सो एक सिंपल एक्झाम्पल थ्रू सांगितलं ए इन्व्हर्सचा अर्थ काय. जसं आपण 2 लिहितो, 1/2 लिहितो, 2 लिहितो आणि 1/2 कॅन्सल करून 1 लिहितो. इथं तसं नाहीये. मॅट्रिक्सला कॅन्सलेशन, डिनॉमिनेटर काही नसतं. ही एक मेथड आहे, ही एक मेथड आहे. हा मॅट्रिक्स आहे, हा त्याचा इन्व्हर्स आहे. यू विल गेट ऑलवेज आन्सर आय, आयडेंटिटी मॅट्रिक्स. हे कधी पॉसिबल आहे? हे कधी पॉसिबल आहे? डिटर्मिनंट शुड नॉट बी 0. डिटर्मिनंट शुड नॉट बी 0. इन्व्हर्टिबल म्हणतात त्याला. इन्व्हर्टिबल मॅट्रिक्स असला पाहिजे. डिटर्मिनंट जर 0 झाला तर नॉट इन्व्हर्टिबल होणार. हा डिटर्मिनंट जर 0 झाला तर नॉट इन्व्हर्टिबल होणार. म्हणून पहिलाच क्रॉस चेक पाहिजे तुमचा, डिटर्मिनंट 0 आहे किंवा नाही. त्याला 1 मार्क असतात. बाकी 3 मार्क्सचा क्वेश्चन्स डिटेल्स मध्ये इथपर्यंतच यायचं तुम्हाला, बस इथपर्यंत यायचं. हे क्रॉस चेक होतं. दिस इज द क्रॉस चेक वन. प्रत्येक क्वेश्चन मध्ये ह्या क्रॉस चेक घ्यायची गरज नाही. हा क्रॉस चेक होता फक्त. आयडेंटिटी खरंच मिळतं का? येस, मिळतं. आणि मल्टिप्लिकेशन यावं तुम्हाला हे एक्सपेक्टेशन होतं. सो थँक्यू गाईज. क्लिअर? पूर्ण क्लिअर का? 1 मार्क पक्का. सर डिटर्मिनंट काढणार, आन्सर लिहिणार, 1 मार्क पक्का सर याच्यामधला. गुड. चांगलं इंटेन्शन. गुड, इंटेन्शन इज गुड. ओके, सो डेफिनेटली तुम्ही तुमचे पेपर्स चेक करून मिळतील तुम्हाला. पुढचं लेक्चर आहे तुम्हाला कंटिन्युएशन मध्ये. ओके, काय जे ऍडमिशन प्रोसेस कोणाची राहिली असेल त्यांनी कंप्लीट करा प्लीज. बरंच टाइम मला वाटतं मी माझ्या एंडने आम्ही दिलेला आहे. ओके, इथून पुढे मात्र तुम्हाला तुमची कन्सिस्टन्सी ठेवायची असेल तर बी ऍडमिशन शुअर सबब. ओके, मिशन्स मात्र तुम्हाला शुअर ठेवावे लागतील. कंटेंट तुम्हाला शार्प आणि शुअर मिळणार. एंड पर्यंत या पद्धतीनं टीचिंग होणार, काही शंका नाही त्याच्यामध्ये. ओके, थँक्यू, बाय बाय.